पॅलेस्टाईन गाझामधील मदतकार्याला पाठिंबा देण्याचा दावा करत इमाम अहमद रजा फाउंडेशन या अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून युनानी डॉक्टर सय्यद बाबर अली सय्यद मेहमूद याने शेकडो लोकांकडून 90 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केली होती। छत्रपती संभाजीनगर एटीएस पथकाने हा सगळा प्रकार समोर आणला। या घोटाळ्यामध्ये आता देणगी देणाऱ्यांची पोलीस चौकशी करणार असून त्याबाबत माहिती मागवण्यात आल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले। पॅलेस्टाईन आणि गाझामध्ये जो संघर्ष सुरू आहे तिथे मदत कार्य करण्यासाठी पाठिंबा देण्याचा दावा करत इमाम अहमद रजा फाउंडेशन या एका अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून युनानी डॉक्टर सय्यद बाबर अली सय्यद मेहमूद याने शेकडो लोकांकडून 90 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम गोळा केलेली आहे आणि ही रक्कम पुढे नेमकी कुठे गेली या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाही। छत्रपती संभाजीनगर एटीएसच्या पथकाने हा सगळा प्रकार उघडकीस आणला। या घोटाळ्यामध्ये ज्यांनी या डॉक्टरच्या म्हणण्याला दुजोरा देत देणगी दिली, पैसे दिले, त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत। त्या संदर्भात माहिती मागवण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे। त्या डॉक्टरचा फोटो देखील समोर आलेला आहे। युनानी डॉक्टर आहे आणि गाझा आणि पॅलेस्टाईन मधील जो संघर्ष आहे सध्या तिथे मदत कार्याला पाठिंबा देण्याचा बहाणा करत त्याने शेकडो लोकांकडून 90 लाख रुपये उकळले। ते पैसे पुढे नेमके कुठे गेले हे अजून कळू शकलेलं नाही, पण संभाजीनगरच्या एटीएस पथकाने हा सगळा प्रकार उघडकीस आणला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।